हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डॉक्टर अरूज हेल्दी लाईफस्टाईल. पावसाळ्यात छान छान पराठे खायची इच्छा होतीये की नाही? चला तर मग आज प्रोटीनयुक्त हेल्दी पराठा तयार करूया ना. मोड आलेल्या मुगाचा हेल्दी पराठा. चला तर मग साहित्य आणि कृती बघून घेऊया पटापट. सर्वप्रथम एक मोठा बाउल मोड आलेले मूग, 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा आपल्याला लागणार आहे. सर्वप्रथम मिक्सरमध्ये मुगाची आणि आलं लसूण मिरचीची दरदरीत अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. फार बारीक करायची नाहीये, जेणेकरून पराठा छान क्रंची होतो. आता 1.5 वाटी पिठामध्ये की नाही या मुगाची, आलं लसूण मिरचीच्या पेस्टची भरड ॲड करायची आहे आणि त्यामध्येच कांदा आणि कोथिंबीर ॲड करून घ्यायचा आहे आणि मग या पिठाला आपण मळून घ्यायचं आहे. मळण्यापूर्वी आपण यामध्ये ॲड करूया काही मसाले जे याला छान अशी टेस्ट देतील. 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा गरम मसाला आणि सोबतच 2 छोटे चमचे कोल्हापुरी लाल तिखट मसाला, जे या पराठ्याची चव आणखीन थोडी वाढवेल. पराठा जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल, तर यामध्ये आपण ऑलरेडी मिरची ॲड केली आहे, त्यामुळे लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी केलंत तरी काही हरकत नाही. आता थोडं-थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पिठाचा घट्टसर गोळा आपण मळून घ्यायचा आहे. पीठ फार सैलसर मळायचं नाही आहे, नाहीतर मग पराठे आपल्याला लाटताना फार त्रास होतो. घट्टसर पीठ मळून झालं की त्याला थोडं सेट करायला बाजूला ठेवायचं आहे आणि इथे गॅसवर आपण तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. एक 2-3 मिनिटातच आपण या पिठाचे छान असे गोळे करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकताय साधारण एक 6 गोळे तयार झालेत त्या पिठाचे. आता मी थोडं-थोडं पीठ लावून गोळ्याला छान एकसमान लाटून घेतेय. आपण जेव्हा पराठा लाटतोय त्यावेळी पराठा हा फार बारीक किंवा पातळ लाटायचा नाहीये. आपण पराठा साधारण जाडसरच लाटायचा आहे. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे, की त्याचे जे काठ आहेत ते आपल्याला सर्व बाजूंनी बारीक छान भाजून घ्यायचे आहेत. जेणेकरून पराठा छान खरपूस भाजला जाईल आणि तो कच्चा-कच्चा राहणार नाही. अशा रीतीने सगळ्या बाजूने एक समान पराठा लाटून झालाय. आता आपला तवा पण छान तापलेला आहे. आता मस्तपैकी पराठ्याला खरपूस असं भाजून घेऊया दोन्ही बाजूंनी. भाजताना तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर केलात तरी सुद्धा चालेल. जोवर आपला पराठा इथे छान असा खरपूस भाजून होतोय की नाही, तोवर आपण अजून थोडे पराठे तयार करून घेऊया. म्हणजे मग यांना छान आपल्याला गरमागरम सर्व्ह करता येईल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, की मोड आलेले हिरवे मूग हे फारच उत्तम सोर्स आहेत प्रोटीन्सचा, फायबर्सचा, विटॅमिन ए, बी, सी, ई आणि झिंक, पोटॅशियम, आयर्न आणि फॉलेटचा. त्याच्यामुळे अशा परिपूर्ण फूडला जर तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला, तर पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढायला, तुमचं आरोग्य सुधारायला, कोलेस्ट्रॉल कमी व्हायला आणि पचनशक्ती सुधारायला सुद्धा मदत होते आणि पराठे खायला पण अगदी रुचकर लागतात. त्यामुळे घरी तुम्ही नक्की ही झटपट होणारी रेसिपी ट्राय करून पहा. जर सकाळी ऑफिसला जायची गडबड असेल, कामावर जायची गडबड असेल, तर झटपट तयार होणारे हे मुगाचे पराठे बेस्ट ऑप्शन आहेत टिफिनसाठी आणि जेवणासाठी सुद्धा. याला गरमागरम सर्व्ह करा. थंडगार पुदिना चटणी, लोणचं, दही किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत सात्विक खा, स्वस्त रहा.